नागमोडी वळणं टाकून एकमेकात गुतून आहे. ॲनाकोंडा, अंदरबन जंगलातला ॲनाकोंडा. ही बारांगीची भाजी आहे, ह्याची भाजी करतात. तीनच पानं बघाय भेटते ते बघा. तर एक डंक जो आहे तो शिकार करण्यासाठी राहते ना, एक डंक जेवण करण्यासाठी राहते. हे जे आहे ना त्याची भाजी करतात. या जंगलात पावसासोबत एवढ्या जोरात हवा आणि वादळ वारा येते, कसे मोठमोठे झाडं मुळासकट उघडून खाली पडते. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा भन्नाटशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो सह्याद्रीचा सुंदर रूप पाहण्यासाठी. आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे सह्याद्रीमध्ये असलेला अंधारातला सगळ्यात घनदाट जंगल म्हणजेच अंदरबन जंगल. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट. तामिनी घाटात कुंडलिका व्हॅली, सावड्या घाट, रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड धबधबा यांसारखे असंख्य सुंदर जागा आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतात. याच तामिनी घाटात एक असंही जंगल आहे जिथे भर दिवसा सुद्धा आपल्याला अंधारच पाहायला मिळतो, ज्यालाच अंदरबन जंगल ट्रेक म्हणूनही ओळखले जाते. अंदरबन जंगल ट्रेक जैवविविधतेने समृद्ध असून येथील निसर्गाची सुंदरता स्वतः अनुभवण्यासाठी जर आपण पुणे किंवा मुंबईकडून येत असलो तर तामिनी घाटाच्या अलीकडे निवे गावाजवळ कुंडलिका व्हॅलीच्या रोड जवळ यावे. निवेगाव पासून थोडासा समोर आलो तर समोर आल्यावर एक उतार भाग लागल. उतार भाग लागल्यावर उजव्या बाजूला एक हॉटेल दिसेल, हॉटेल जय मल्हार. इथूनच उजव्या बाजूला सरळ सरळ जर आपण समोर गेलो तर आपल्याला कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगल ट्रेकचा पॉइंट भेटणार. तर आपल्याला या हॉटेल जय मल्हारच्या बाजूला अंदरबन जंगलाकडे जायचं आहे, म्हणजेच कुंडलिका पॉइंटकडे जायचं आहे. मुख्य रस्त्यावरून उजवीकडे टर्न घेतल्यावर जवळपास 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला एक बस स्टॉप पाहायला मिळतो. जर या बस स्टॉप पासून आपण बाजूचा रस्ता पकडून अंदर गेलो तर आपण जाऊन पोहोचतो परातेवाडी या गावात. आणि तिथून मग आपल्याला पाहायला भेटते बहुत जबरदस्त निसर्गामध्ये सगळ्यात सुंदर असलेला सावड्या घाट, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला. सध्या तामिनी घाटातील सर्वात चर्चित असलेली जागा म्हणजे सावड्या घाट व्ह्यू पॉइंट, ज्या व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला एकाच जागेवरून असंख्य धबधबे खाली कोसळताना दिसतात. जर आपल्याकडे थोडा टाइम असला तर या जागेला नक्कीच विजिट करू शकता. पण सध्या आपल्याला जायचं आहे अंदरबन जंगलाकडे, म्हणून हा बस स्टॉपचा जो रस्ता सरळ सरळ चालला आहे हा कुंडलिका व्हॅली पॉइंट कडून समोर जायचा आहे. पावसाकारण प्रत्येक जागी धबधबे ऍक्टिव्हेट झाले होते आणि यान निसर्गाची सुंदरता ही अजूनच वाढत चालली होती. या जागेवरचा व्ह्यू पाहताय का? जागोजागी असे व्ह्यू तयार होऊन राहिले, मजेदार व्ह्यू आहे. आज समोर आपल्याला बहुत जबरदस्त व्ह्यू पाहायला भेटणार आहे. अशा भर पावसात जागोजागचे धबधबे ऍक्टिव्हेट झाले, बहुत सुंदर. निवे गावाच्या टर्निंग पासून जवळपास 15 मिनिटात आपण कुंडलिका व्हॅली जवळ येऊन पोहोचतो. गाडी घेऊन आपण थोडासा समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला कुंडलिका व्हॅलीचा एक व्ह्यू पॉइंट भेटत आहे. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व्हॅलीपैकी एक व्हॅली म्हणजे कुंडलिका व्हॅली, जिथे 12 महिने आपल्याला धुकं आणि ढगाची चादर पाहायला मिळते. अंदरबन जंगलाकडे जात असताना जर आपल्याकडे थोडा टाइम असला तर नक्कीच या जागेवर थांबून या नजाऱ्यांचा आनंद उचलावा. जसं आपण कुंडलिका व्हॅलीच्या या गेट पर्यंत येऊन पोहोचतो, इकडूनच आपल्याला अजून समोर जायचंय पिंपरी गावाकडे.
कुंडलिका व्हॅली पासून 5 मिनिटात आपण जाऊन पोहोचतो पिंपरी गावात, जिथून अंदरबन ट्रेकला सुरुवात केल्या जाते. डोंगरावर असे धबधबे ऍक्टिव्हेट झाले, महा कसा मजा येऊन राहिली. कोंबडेच कोंबडे आहे रे या जागेवर, एकही माणसं नाही दिसत आहे. हा गाव कोंबड्याचा गाव तर नव्हे म्हणजे कोणीच नाही दिसत आहे. अरे कोणी आहे का दादा, गावात कोणी आहे का? हॅलो, अरे कोणी आहे का इथं? अरे आहे पण इथं कोणीच नाही. थोडंसं समोर आल्यावर ओके, कुंडलिका व्ह्यू पॉइंट कडून समोर आल्यावर इथं आपल्याला एक छोटासा असा रस्त्यावर दिसत आहे हॉटेल स्वराज. हा कच्चा रस्ता अंदर चालला, तर आता इथून थेट आपण जाऊ अंदर. पिंपरी गावातून या कच्च्या रस्त्याने थोडंसं समोर गेल्यास आपण जाऊन पोहोचतो हॉटेल स्वराज मध्ये, जिथून अंदरबन ट्रेकसाठी आपल्याला गाईड भेटू शकतो. पाच मिनिटात या जागेवरचं वातावरण चेंज झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला. भयानक असा पाऊस आहे ना, याच पावसात आपल्याला पूर्ण अंदरबन ट्रेक कंप्लीट करायचा आहे. अंदरबन ट्रेक जो आहे तो 15 ते 16 किलोमीटरचा आहे. त्याचा स्टार्ट पिंपरी गावातून होतो आणि त्याचा एंड होतो एक गिऱ्याला होतो, दुसरा एंड होतो गुटक्याला. अंदरबन ट्रेक तसा 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला आहे, एक हाफ ट्रेक आणि एक फुल ट्रेक. अंदरबन हाफ ट्रेक हा 5 किलोमीटर लांब असून इथे जात असताना असंख्य धबधबे तसाच कुंडलिका व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो. हा हाफ ट्रेक आपण जाऊन येऊन 5 तासात कंप्लीट करू शकतो. आणि अंदरबन फुल ट्रेक हा 18 किलोमीटर लांब असून पिंपरी गावातून चालू झालेला ट्रेक एकतर भिरा गाव जिथे देवकुंड धबधबा आहे तिथे जाऊन संपतो, किंवा दुसऱ्या बाजूला घनगड किल्ल्याकडे जाऊन संपतो. सध्या आपल्याजवळ 2 ऑप्शन आहे, तर आपण पूर्ण ट्रेक करणार आहोत म्हणजे फुल ट्रेक, जो जवळपास 17-18 किलोमीटरचा असणार. तर पहिला जो ट्रेक आहे म्हणजे या पिंपरी गावापासून जो चालू होणार अंदरबन ट्रेक, तर पहिला जो ट्रेक संपणार तो जाऊन भिरा गावामध्ये संपणार, तो देवकुंडकडे आहे. आणि दुसरा जो आहे तो घनगडकडे निघणार. तर सध्या आपण घनगडकडे न जाता आपण जाऊ देवकुंडच्या बाजूला. या ट्रेकला आपण सुरुवात करणारच तितक्यातच जोराचा वादळ वारा आणि पाऊस सुरू झाला. या जागेवर आज बहुत जास्त तुफान पाऊस आहे. गेल्या 4-5 दिवसापासून नुसता पाऊस आणि वादळ वारा सुरू आहे. याच्यामध्ये ओरिजिनल आपल्याला प्रोपाल भेटेल म्हणून आपण आजचा दिवस निवडला आहे. आज आपल्यासोबत मोठ्या गाईड सोबतच एक छोटा टिल्लू गाईड सुद्धा होता, जो या संपूर्ण परिसराची, झाडांची आणि प्राण्यांची माहिती आपल्याला देणार होता. भाजी करतात. तीनच पानं बघायला भेटतात ते बघा. त्याच्यात जुन्या काळी पत्रावळी बनवायची, त्याच्यात लोक जेवायचे. हे जे आहे ना त्याची भाजी करतात. ही कोरडूची भाजी आहे. आपल्याला फक्त आहे ना ही पावसाळ्यातच भेटते आणि अंदरबनमध्ये भेटते. अंदरबन ट्रेक करण्यासाठी एक गाईड कंपल्सरी लागते, म्हणून आपण पिंपरी गावात आलो हॉटेल स्वराज मध्ये. आणि विशाल दादाला घेऊन आता आपण चाललो थेट अंदरबन मध्ये ना. आज आपल्यासोबत एक छोटासा गाईड आहे, छोटा टिल्लू, ज्याचं नाव आहे स्वराज. याच्या पहिले तुला कधी ट्रेक केला का? गेलंय, गुटक्यापर्यंत गेलंय. 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस येऊन राहिलाय, म्हणून पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे ना. पूर्ण रस्त्यावर आपल्याला असा गढूळ पाणी पण भेटेल, कारण कंटिन्यू वाहून राहिलाय डोंगरावर. ट्रेकिंगला सुरुवात होताच आपल्यासोबत असलेल्या गाईड दादांनी खूप सुंदर अशी माहिती देण्यास सुरुवात केली. ह्या झाडाला आयनाचं झाड म्हणतात. ह्याच्या झाडावरती ज्यावेळेस पाऊस सुरू होतो मे महिन्याच्या एंडिंगला, तर काजवे असतात, फायरफ्लाईज म्हणतात त्याला. ते काजवे ह्या झाडावरती जास्त बसतात. हे आळूचं झाड, हे हा रानमेवा फक्त उन्हाळ्यात मे महिन्यात भेटतो तुम्हाला. आपलं चिक्कूसारखं बारीक फळ असतं आणि गोड तुरट लागतं. त्याच्यात विटॅमिन भरपूर असतं. जेव्हा कधी आपण उन्हात फिरू, उन्हाळ्यात पुन्हा एकदा येऊ, तेव्हा आपल्याला हा फळ पाहायला भेटेल या जागेवर. ही वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती, याला शतावरी म्हणतात. तिचे
ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांपासून औषध तयार करतात. काटे पण आहे याला, आहे ना. हे जे शतावरी नावाचं झाड आहे याच्या मुळापासून औषधी तयार केल्या जाते आणि मग ते ॲज अ मेडिसिन म्हणून उपयोगात आणल्या जाते. पिंपरी गावाच्या सभोवताली आपल्याला अनेक प्रकारचे झाड पाहायला मिळतात आणि याच झाडांची माहिती घेत आपण जाऊन पोहोचलो अंदरबन जंगलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, जिथे काही तिकीट काढून आपल्याला अंदरबन जंगलात प्रवेश करावा लागतो. या जागेवर काही चार्जेस देऊ नये. प्रौढ व्यक्ती त्याला 140 रुपये आहे. जर लहान मुलगा राहिला जो 5 ते 12 वर्षापर्यंत आहे त्याला 70 रुपये चार्ज आहे. जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल या जागेवर म्हणजे DSLR कॅमेरा ना, तर तुम्हाला लागणार 195 रुपये ना. जर तुम्हाला व्हिडिओ काढायचे असतील तर व्हिडिओचे चार्जेस आहे 490 रुपये. फॉरेनरसाठी 975 रुपये. 5-6 दिवसापासून पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्याकारण तिकीट काउंटरकडून निराशाजनक माहिती मिळाली. हाफ ट्रेकच करावा लागणार आहे. पूर्ण ट्रेकच बंद करायला सांगितलं होतं. मंडपाच्या वळापर्यंतच, त्याच्या पुढं नाही, त्याच्या पुढं नाही. या फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून जर आपण तिकीट काढलो 140 रुपयाची तर या जागेपासून चालू होते ओरिजिनल अंदरबन ट्रेक. अंदरबन जंगल ट्रेक जैवविविधतेने समृद्ध असून हा जंगल दुर्मिळ वन औषधींसाठी प्रसिद्ध आहे. सावर, बहावा, काळाकुडा, पांढरा, मडवा या तेथील काही वनस्पती होय. आयुर्वेदिक उपचारासाठी या साऱ्याच वनस्पती महत्त्वपूर्ण आहेत. हे रानभाजीतलं एक प्रकार, याला चिचारडं म्हणतात. चिचारडं हे कडू असतं आणि शुगरवाल्यांना चांगलं असतं. हा जो झाड आहे या झाडाच्या पानाला एकदम काटे काटे आहे. तेव्हा दिसत आहे हे इथं छोटे छोटे काटे आहे. आणि हे जे वनस्पती आहे हे औषधी वनस्पती आहे. शुगरवाल्यांसाठी एकदम बेस्ट औषधी आहे. या औषधी वनस्पतीनं शुगर लेवल कंट्रोल राहते. या जागेवर आज बहुत जास्त फॉग आहे. याच्या कारण विजन एकदम कमजोर आहे, म्हणजे प्रॉपर काही दिसत नाही जोपर्यंत आपण त्याच्या जवळ नाही जात. इकडे डाव्या साईडला तुम्हाला पूर्ण दरी आहे. हा धुक्यामुळे तुम्हाला दिसत नाही. फॉरेस्टवाल्यांनी हे रेलिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे ही सेफ्टी आहे. नाही तर खाली तुम्हाला नजर पोचणार नाही एवढी खोल दरी. ट्रेकच्या सुरुवातीपासूनच आपल्याला असंख्य धबधबे पाहायला मिळतात. जागोजागी आपल्याला असे धबधबे दिसून राहिले. मान्सून मध्ये ट्रेक करण्याचा हाच एक ओरिजिनल प्रॉफिट आहे. बघा ज्या जागेवर वॉटर क्रॉसिंग आहे आणि इथून लोक रिस्क घेऊन खाली नाही उतरले पाहिजे आणि हा पाणी जो आहे आपल्याला वाहत डायरेक्ट दरीत नेणार, अशा रिस्की जागेवर गव्हर्नमेंटने या जागेवर अशी रिलिंग्स लावली आहे. मग या रिलिंगच्या मदतीने इथं उभं राहून आपण सुरक्षित या सुंदर जागेचा आस्वाद घेऊ शकतो. अंदरबन ट्रेकमध्ये असलेल्या या मोठ्या वॉटर क्रॉसिंगला पार करताच आपण जाऊन पोहोचतो घनदाट जंगलात, जिथपासून सुरू होतो ओरिजिनल अंधार. सुंदर धबधबा आणि हा रिस्की पॉइंट असल्या कारण या जागेवर पण रिलिंग्स लावले आहे. या जागेवर आल्यानंतर मला समजलं की या जागेला अंदरबन का बरं म्हटलं जात असणार. भर दिवसा पण या जागेवर नुसता अंदर पाहायला मिळत होता. जंगल पाहत आहे, हा कोणता हॉरर मूवीच्या सीन पेक्षा कमी नाही आहे. या जागेवर पूर्ण अंधार आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या अंदरबन जंगलात काही जंगली प्राण्यांचा सुद्धा वावर आहे. या जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर, कोल्हा, तरस, काळवीट, वानर, सांबर, भेकर इत्यादी प्राणी सापडतात. हा पिसारा आहे, हे साळींदर, हे रानमांजर आणि याला उद मांजर आम्ही काळगा म्हणतो. याला जागोजागी असे बोर्ड लावून ठेवले आहे, म्हणजे जरी कधी आपल्याला प्राणी नाही दिसले तरी कोणत्या प्रकारचे प्राणी आहे आणि किती प्रकारचे प्राणी आणि किती जास्त प्राणी आहेत त्या प्रत्येक प्राण्याच्या फोटो सोबत त्याचं नाव इथं या जागेवर दिलं आहे. जर आपण या जागेवर शांतता ठेवली तर आपल्याला अनेक प्राण्या पक्ष्यांचे आवाज सुद्धा ऐकायला येतात. पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाणी वाहत राहते ना, असं वाहत वाहत व्हॅलीमध्ये जाते. जे कुंडलिका व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला व्हॅली दिसते ना, बहुत सारे धबधबे, ते हेच वाला पाणी आहे जे वाहणार असे धबधबे तयार होते. अंदरबन परिसरात दरवर्षी सुमारे 7000 मिलीमीटर पाऊस पडतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजीर, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंद आणि आईन तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती सुद्धा आहेत. जंगलातलं भक्कम झाड म्हणलं तर हे आजनीचं झाड. मग याच्यापासून काही वस्तू वगैरे तयार करतात. त्याच्यापासून कोयता लटकवायला जे आकडी करतात का त्याला, त्याच्यानंतर दांडा म्हणलं ना, फावड्याला दांडा, कारण की ते तुटत नाही आणि जास्त म्हणजे कुजत सडत नाही जास्त. हे जे आहे हे कारवीचं झाड आहे. आता ह्याला साधारणतः एक 7 वर्षानंतर फुलं येतात आणि 7 वर्षानंतर पूर्ण मरून जाते. आता ह्याला मागच्या वर्षी फुलं आली होती, हे मेल आहे. आता ह्याला मागच्या वर्षी फुलं आली होती, हे मेल आहे. आता हे मरून जाणार सगळी आणि त्याची नंतर परत नवीन रोपं तयार होतात.
हे बघा ही अशी रोपं तयार झाली, ही तयार झालीत रोपं. कारवीची एक खासियत आपल्याला माहिती होती की कारवीत प्रत्येक 7 वर्षामध्ये फुलं येतात कारवीच्या झाडाला, पण प्रत्येक 7 वर्षात ते कारवीचं झाड मरून जाते हे आज पहिल्यांदा माहित झालं आपल्याला या जागेवर येऊन. 7 वर्षात जे कारवीचं झाड मरते त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे कारवीचे झाड तयार होते, म्हणजे प्रत्येक वर्षी हे सायकल कंटिन्यू चालत राहते. या जंगलातून समोर जात असताना एक मेलेला चमत्कारी झाड पाहायला मिळाला, जे झाड मेल्यानंतरही जिवंत होता. हे झाड भक्कम बघा किती, हे मेलंय तरी अजून जिवंत आहे बघा. ह्याला आजनीचं झाड आहे. जंगलातील हे झाड मेलेलं आहे तरी पण या झाडावर अजून काही जीवन उगवलं आहे आणि हे झाड अजून जिवंत झालं आहे. आणि जसं आपण या जंगलातून थोडं समोर गेलो तसंच आपल्याला मिळाला आपला पावसाळी मित्र. तर मित्रांनो फायनली आपल्याला भेटलाय पावसाळ्यामध्ये आपला मित्र खेकडा मित्र. हा जो खेकडा आहे या खेकड्याची एक खासियत आहे, याचा एक नाग म्हणजे हा जो एक हात आहे डंक हा छोटा आहे आणि हा दुसरा जो डंक आहे हा मोठा डंक आहे. तर एक डंक जो आहे तो शिकार करण्यासाठी राहते आणि एक डंक जेवण करण्यासाठी राहते. आणि हा जो डंक आहे जर अगर तुटला तर मग कालांतरानं हा पुन्हा वापस येते आणि मग हा डंक म्हणजे हा जो याला का म्हणते, मी तर डंक म्हणत आहे, नांगडा. हा जो नांगडा आहे म्हणजे हा जो आकोटा आहे याचा, हा तुटल्यावर पुन्हा तयार होते. हा निसर्गाचा जो चक्र आहे तो कंटिन्यू चालत राहते. आता याला आपण सुरक्षित खाली सोडून देऊ आणि याला आनंद घेऊ देऊ निसर्गाचा. अंधारबन जंगल ट्रेक मध्ये 2 मुख्य ओढे पाहायला मिळतात. त्यातील पहिला ओढा म्हणजे माकड्याचा ओढा, तर दुसरा ओढा म्हणजे बोकड्याचा ओढा. ज्या दोन्ही ओढ्यांवर सेफ्टीसाठी ब्रिज बांधले आहेत. अंधारबन जंगलाचा हा पहिला लाकडी ब्रिज या जागेवर तयार करण्यात आला आहे. जेव्हा पहिले लाकडी ब्रिज नव्हता तर बहुत जास्त रिस्क घेऊन आपल्याला या पाण्याला ओढ्याला क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जावं लागत होता, पण जेव्हापासून हा ब्रिज बनवला आहे तेव्हापासून इथं रिस्क कमी झाला आहे. ह्याला माकड्याचा वाडा म्हणतात आणि हा पहिला रस्ता, हा रोप जो लावलाय तसा क्रॉस करून यायला लागायचं. तर त्याच्याऐवजी आता हा ब्रिज चालू केलाय, त्याच्यामुळे ह्या ब्रिजवरतून आता लोक सेफ्टीमध्ये येतात. इथून रस्ते असल्यामुळं पाण्याचा फ्लो असल्यामुळं जास्त शक्यता पडायची वगैरे शक्यता होती. आता ते पडणं काय टेन्शन राहिलं नाही, ते चांगलं ब्रिज झालेलं आहे. पहिला ब्रिज कंप्लीट केल्यानंतर आता आपण चाललो समोर जाताना पुन्हा आपल्याला दुसरा ब्रिज लागणार, पण या दुसऱ्या ब्रिजच्या पहिले आपल्याला मदत बहुत सारे असे वॉटर क्रॉसिंग्स येते. जोरभर पाऊस सुरू झाला आहे. या जागेवर कंटिन्यू पाऊस ये जा करत आहे, याच्या कारण इथं धुकं कंटिन्यू वाढत आहे. याच जंगलातून समोर जात असताना आपल्याला एक उंच धबधबा पाहायला मिळतो, जो इथला मुख्य आकर्षणाचा केंद्र आहे. ते समोर दिसून राहिला मित्रांनो, तिथं जबरदस्त धबधबा आहे. आपण त्या जागेवर जाऊन त्याला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. अंधारबन जंगल ट्रेक समोर आहे. समोर न जाता ही जी पिवळी दोरी बांधून आहे याच्या उजव्या बाजूला गेला तर तिथं आहे धबधबा, तो आपण कॅप्चर करू. जवळपास 5 मिनिटाची ट्रेकिंग करून या ओढ्यांना आणि जंगलाला पार करून आपण जाऊन पोहोचतो धबधब्याजवळ. खतरनाक जंगल आहे मित्रांनो. या जागेवर झाडाची गंध बघून राहिले. या जंगलाला पाहून आपल्याला वाटून राहिला आहे अमेझॉनचा जंगल. अशक्य सुंदर सह्याद्री. या जागेवर पोहोचताच धबधब्याचा भयानक असा रौद्र रूप पाहायला मिळाला. या धबधब्याला पाहून आपण निघालो आपल्या मेन टार्गेटकडे, जिथे अंधारबन जंगलाचा ओरिजिनल व्ह्यू पाहायला मिळणार होता. जबरदस्त धबधबा होता. हा व्ह्यू पाहून मजा आली. अंधारबन मधला सगळ्यात उंच धबधबा हाच होता. या जागेवर एक रोप बांधून आहे. जेव्हा कधी या ओढ्याचं पाणी बहुत जास्त वाढते तेव्हा या रोपच्या मदतीने आपण इझिली हा ओढा पार करू शकतो. माकड्याचा ओढा पार केल्यानंतर सुरू होतो ओरिजिनल घनदाट जंगल. आतापर्यंत आपण झाडांची छोटीशी इन्फॉर्मेशन घेतली, मोठमोठे धबधबे आणि रेलिंग्स आणि एक ब्रिज पाहिला, पण आता सुरू होणार आहे ओरिजिनल घनदाट जंगल, जिथं बहुत उंच उंच मोठमोठे झाडं पाहायला भेटतील. वेलींचं एवढं महत्त्व आहे की ज्यावेळेस रस्सी नव्हती, ज्या रस्सीचा वापर नव्हता त्यावेळेस गावात घरांवरती बांधण्यासाठी हा वेलींचा वगैरे वापर करायचा. या अंधारबन जंगलामध्ये जसा हा मोठ्या झाडांचा पोर्शन लागत आहे, या जागेवर असे मोठमोठ्या वेली आहे एकदम ठोकळ, आणि या बहुत जास्त मजबूत आहे.
आणि या मजबूत वेलींचा प्रॉफिट असा आहे का, पहिलेच्या काळामध्ये जर अगर घर बांधायचं असेल किंवा काही कुठल्याही दोन गोष्टी बांधायच्या असतील तर तेव्हा अशा वेलींचा उपयोग करत होते पहिलेच्या काळामध्ये. आता इथून पूर्ण असाच घनदाट जंगल पाहायला भेटेल आपल्याला समोरपर्यंत. जर तुम्ही राज मूवी पाहिले असेल ना तर तशा पद्धतीचा हा जंगल आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या जंगलात अनेक प्रकारच्या वनस्पती, फुले, फळे, प्राणी, त्यांसोबतच अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा सुद्धा वावर आहे. या जंगलात मोर, दयाळ, पोपट, कोकीड, रानकोंबडी, घार, गरुड इत्यादी पक्षी पाहायला मिळतात. पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झाला या जागेवर. पाऊस सकाळपासून कंटिन्यू आहे म्हणून या जागेवर जागोजागी नुसतं पाणी वाहताना दिसत आहे. या जंगलात पावसासोबत एवढ्या जोरात हवा आणि वादळ वारा येते, कसे मोठमोठे झाडं मुळासकट उकरून खाली पडते. बघत आहे कसं तुटलेलं झाड आहे. असे बहुत सारे झाडं आपल्याला या जंगलात पाहायला भेटते. थोड्याच वेळात या पावसाकारण कुंडलिका व्हॅलीचा सुंदर रूप पाहायला मिळणार होता. या ज्या वेली आहे या अजगरपेक्षा कमी नाही दिसून राहिल्या. असे नागमोडी वळणं टाकून एकमेकात गुतून आहे. ॲनाकोंडा हा दिसताय, हा आहे ॲनाकोंडा, अंदरबन जंगलातला ॲनाकोंडा. अंदरबन जंगलातील सगळ्यात मोठा ओढा म्हणजे बोकड्याचा ओढा. या अंदरबन जंगलामधला दुसरा खतरनाक अंदरबन जंगलामधला दुसरा ब्रिज आलाय. बरं झालं फॉरेस्ट डिपार्टमेंटने या जागेवर ब्रिज बांधलाय. प्रेशर तर बा समोर, खतरनाक. वा, पाऊस बी वाढला. हा ह्याला बोकड्याचा वड्या म्हणतात आणि ह्याला फ्लो जास्त असल्यामुळं वरतून पहिली जुनी वाट होती, दाखवतो तुम्हाला मी. नवीन दिसते का, तो तिकडून अशी वाट होती. ओके, रिस्की काम होते. त्याच्यावरती पाय सटकला की डायरेक्ट हे बघा, हे असं वातावरण. आता हा ब्रिज केला त्याच्यामुळे पर्यटक म्हणजे एकदम व्यवस्थित जाऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे सुरक्षितरित्या पार करू शकतात. ओके. काही दिवसा अगोदर या जागेवर काही ट्रेकर मंडळी ट्रेकिंगसाठी आले होते. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि ओढ्याचं पाणीही वाढू लागलं. पाण्याचा अंदाज न लागल्याने ओढा क्रॉस करत असताना 2 मुले इथून वाहून गेली आणि तब्बल 8 दिवसानंतर त्यांचा मृतदेह काही किलोमीटरवर जाऊन सापडला. तेव्हापासून या जागेवर लोखंडी ब्रिज बांधण्यात आले आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटने बांधलेल्या या लोखंडी ब्रिज कारण गेल्या 2 वर्षापासून या जागेवर एकही अपघात झालेला नाही. जसा आपला हा दुसरा ब्रिज क्रॉस होते, या ब्रिजला क्रॉस केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो कुंडलिका व्ह्यू पॉइंटवर. म्हणजे त्या पॉइंटवरून आपल्याला कुंडलिकाचा ओरिजिनल व्ह्यू पाहायला भेटते. अंदरबन हाफ ट्रेकचा शेवटचा पॉइंट म्हणजे कुंडलिका व्ह्यू पॉइंट. ज्या रस्त्यावरून आपण सरळ चाललो, एक प्रॉपर रस्ता आहे, पण मधामधात 2-2, 3-3 असे रस्ते फाटे फुटते, तर मग तिथं रस्ता भटकण्याचे चान्सेस बहुत जास्त राहते. म्हणून अशा ठिकाणी आपल्यासोबत गाईड राहणं बहुत गरजेचं आहे. आता या जागेवर सुरक्षेसाठी बहुत काही गोष्टी केल्या आहेत, ठीक आहे, आणि 140 रुपये घेत आहे. पण याच्या पहिले अंदरबनमध्ये काही ऍक्सिडेंट्स वगैरे काही झाले आहेत का? पहिले सुरुवातीला एक ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस 2 मुलं हे झाली, वाहून गेली होती. त्यावेळेस रेलिंग नव्हती, रोप नव्हतं, काहीच नव्हतं. पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळं त्यांना अंदाज नाही आला, त्याच्यामुळे ते वाहून गेले. आणि जवळपास किती दिवसानंतर भेटले ते जवळपास 8 दिवसानंतर भेटले. 8 दिवसानंतर. हा, एकाची बॉडी खाली भेटली, ह्याला डॅमला भेटली आणि एकाची बॉडी मध्ये भेटली. असं बहुत जास्त रिस्क राहते. याच गोष्टीचा फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्रॉपर नियोजन केला. ज्या ठिकाणी बहुत डेंजर वाट होत्या, जिथून ओढे वाहत होते बहुत फोर्सनं, त्या ठिकाणी ब्रिज बांधले. जिथं लोक खाली उतरतात अशा ठिकाणी लोकांना उभं ठेवलं, म्हणजे गाईडला, व्हॉलेंटियर्सला उभं ठेवला ना. काही काही ठिकाणी तर रोप पण बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे अंदरबन ट्रेक फॅमिलीसाठी, म्हाताऱ्यांसाठी, जवानांसाठी, लहान लहान मुलांसाठी, म्हणजे प्रत्येकांसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट चॉईस. सो जेव्हा कधी तुम्हाला चान्स भेटला तेव्हा तामिनी घाटात या आणि अंदरबन ट्रेक नक्की करा. आणि जवळपास 2 तासात आपण येऊन पोहोचलो कुंडलिका व्ह्यू पॉइंट जवळ. थोडंसं आपण चालत चालत समोर आलो. समोर आल्यावर 2 पॉइंट दिसत आहे. जर आपल्याला पूर्ण ट्रेक करायचा असेल तर आपण उजव्या बाजूला टर्न घेऊन डायरेक्ट भिराकडे उतरू शकतो. न जर आपल्याला हाफ ट्रेक करायचा असेल तर इथून आपण डाव्या बाजूला जाऊ शकतो. इथं आपल्याला भेटेल कुंडलिका व्ह्यू पॉइंट. तर सध्या आपण चाललो कुंडलिका व्ह्यू पॉइंट, कारण आपली जी परमिशन होती फुल ट्रेकची ते कॅन्सल करण्यात आली. आज बहुत जास्त पाऊस आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून आपल्याला नोटीस आला की समोर कोणालाही जाऊ द्यायचं नाही, तर म्हणून आपण अर्धा ट्रेक करत आहोत. व्ह्यू पॉइंट वर व्ह्यू पाहू आणि मग निघू रिटर्न. गेल्या 2 तासापासून
या व्ह्यू पॉइंटवर नुसता पाऊस आणि फॉगच पाहायला मिळत होता. सो मित्रांनो, फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो व्ह्यू पॉइंटवर. आपण भेटून आलेला आहे नुसतं फॉगचा व्ह्यू. चारही दिसेल नुसतं फॉग, काही व्ह्यू नाही या जागेवर. बस थोड्या वेळ अजून वेट करू आपण. चारही दिसेल नुसतं फॉग उडून राहिला. काही लोक या जागेवर 4 तासापासून धुकं सरकण्याची वाट पाहत होते, तर काही लोक सकाळपासून या जागेवर येऊन बसले होते. पण हे धुकं सरकण्याचा काही नावच घेत नव्हता. किती वेळ वेट करायचा अजून? वेट म्हणलं तुम्हाला संध्याकाळपर्यंत वेट करायला लागेल. अरे बापरे. बस 2 मिनिटासाठी जरी या जागेवरचं धुकं अटलं ना, तर आपल्याला हजारो असे धबधबे पडताना दिसतील. म्हणजे नुसते असे बारीक 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 धबधब्याच्या लाईनीच दिसतील. थोडा वेळ वेट करू आपण या जागेवर, पाहू का हा धुकं हटते का नाही. या जागेवर आम्ही 1 तास थांबलो, पण हे धुकं अजूनच वाढत चाललं होतं. मला वाटत नाही का हा आजचा जो धुका आहे हा काही कमी होणार आहे. चारही बाजूला नुसतं धुकं पसरला आहे. या जागेवर आम्ही सगळे संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत वाट पाहत राहिलो, पण हे धुकं अजिबातच कमी होत नव्हता. अशा प्रकारे निसर्गासमोर आपण सगळ्यांना या जागेवर हार पत्करलेली आहे. आणि आता आपण निघून राहिलो थेट रिटर्न, कारण हा धुका काही कमी होण्याचं नावच नाही घेत आहे. या जागेवर अचानक चमत्कार झाला आणि मागून कोणीतरी आवाज दिला. मग बाजूला होऊन राहिलाय ना, आपल्याला भेटून राहिलाय समोरचा जबरदस्त व्ह्यू, बाहुबलीवाला व्ह्यू. आज नशीब थोडा चांगला आहे. या जागेवरचं धुकं 5 मिनिटसाठी बाजूला सरकला आणि ड्रोनच्या मदतीने जे व्ह्यू कॅप्चर झाला ते अविश्वसनीय होतं. कसं वाटत आहे टिल्लू? खतरनाक. या जागेवरून रिटर्न जात असताना काही अशी झाडं पाहायला मिळाली जे मी या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं. हे ह्याला बांडगुळ म्हणतात. हे बांडगुळाचं झाड. बांडगुळ. बांडगुळ खतरनाक नाव आहे. बांडगुळ ज्याला म्हणतात ते कुठं पण टाकलं कुठं पण उगतं. ते दगडी जरी ठेवलं तरी दगडी उगवतं, झाडं उगवतं, खाली कुठं पण उगतंय ते. आता बांडगुळ नावाचं तर नावच पहिल्यांदा ऐकलं. ते पाहणं तर वेगळीच गोष्ट आहे. ह्याला घायाळ म्हणतात. घायाळाची त्याला एक कोंब येतो असा मोठा वरती, आणि त्याच्यावरती फुलं येतात. त्या फुलांची उन्हाळ्यात भाजी करतात. याला काटे पण आहे. आपण याला कॅक्टस समजत होतो एवढ्या वर्षापासून, आता घायाळ निघला. ही भारांगीची भाजी आहे, ह्याची भाजी करतात. ओके. उन्हाळ्यामध्ये आता पण करतात. ओके. हे या पाण्याचं करतं का? ह्याचे देठ असं करतात. देख हे बघा, हे असं आहे ना, हा. हे असं कुडायचं. ओके. चवडीच्या भाजीसारखा. हे पळसाचं पान म्हणतात त्याला, पळसाचं झाड. ह्याला पूर्वी ज्यावेळेस ताटं नव्हती तर ते पंत्रावळी करायची, माहिती तुम्हाला? पत्रावळी. बरोबर. ते पत्रावळी याच्यापासून बनवायचं. एका त्याला फक्त 3च पानं असतात. 3च पानं बघायला भेटतात. ते बघा कुठं 4 दिसत नाही. 1 2 3. त्याच्यात जुन्या काळी पत्रावळी बनवायची, त्याच्यात लोक जेवायचे. हे जे आहे ते घायाळाचं झाड आहे आणि त्याला अशा प्रकारची फुले येतात. तर ह्या फुलांची भाजी करतात. बघा देठांची भाजी करते. ओके. हा जो देठ आहे ना, देठ काढायचा देठ आपलं. काढायचा असा. बघा हा हा. हा देठ निघाला. हे जे आहे ना त्याची भाजी करतात. असा आयटम मी जीवनात पहिल्यांदाच पाहतो. तर हे शेलाचं झाड आहे. शेल म्हणतो तुला. त्याच्यापासून किरसुनी बनती. ते नाही का पहिले घरात झाडू राहत होते ना, मग त्या झाडूचा उपयोग केला जात होता पहिलेच्या काळात. पण आता जागोजागी प्रत्येकाच्या घरी रेडीमेड वाले झाडू आले आहे, त्याच्या कारणानं आता याचा उपयोग नाही केला जात. पण पहिलेच्या काळात याचे किरसुनी म्हणजे झाडू बनवला जात होता. पाहता पाहता या जागेवर जोराचा पाऊस सुरू झाला आणि या भर पावसातच आपला परतीचा प्रवास सुरू झाला. तो मित्रांनो, जबरदस्त पद्धतीने आज आपला अंदरबन जंगल ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल
चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन आज सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.